आम्ही आपल्याला एक आश्वासित करू इच्छितो की जेव्हा कधी तुम्ही या गावात बऱ्यापैकी झाडं लागलेली दिसली, पर्यावरणाचं संरक्षण झालेलं असेल, एवढंच या कार्यक्रमाचं या निमित्तानं मी सांगू इच्छितो. आणि या ठिकाणी मी आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मिस्टर साहेब. अतिशय सुंदर असा संकल्प आपण या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर मी भटके साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपला थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या राजुरा आणि अकोली जर तालुक्याचा विचार केला तर हा निसर्ग संपन्न तालुका आहे. परंतु या तालुक्यामध्ये आता काही निसर्गातले जे आवश्यक घटक आहे ज्याला आपण इकोसिस्टम म्हणतो, जे जैवविविधता आहे, ती जैवविविधतेमध्ये आम्ही जी वन विभागाचे अधिकारी कर्मचारी काम करताना आम्हाला जाणवत आहे की तिथले काही घटक आता म्हणजे विलुप्त होत चालले, म्हणजे नष्ट होत चालले. या दृष्टीनं आता इथल्या स्थानिक जे कार्यकर्ते आहेत त्यांना माझी विनंती आहे की या भागाला एक नैसर्गिक वरदान आहे आणि इथून जवळच जी मुंबईची लोकसंख्या, ठाणे, मुंबई, पालघर जो आहे हा जास्त लोकसंख्येचा भाग आहे आणि त्यांना पर्यटनासाठी म्हणून कोकणात जावं लागतं किंवा इकडं जव्हार, मोखाडा, वाडा इकडे यावं लागतं आणि आपल्या भंडारदरा भागात खूप येतात पर्यटक. या भागामध्ये स्थानिक प्रजाती दरवर्षी आपल्या निसर्ग सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळामार्फत जी वृक्ष लागवड होती त्यामध्ये इथल्या स्थानिक प्रजाती लावल्या पाहिजे. बेडा आहे, हिरडा आहे, आईन आहे, पुन्हा त्यात आणखीन पिंपळासारख्या वृक्ष प्रजाती, वडासारख्या वृक्ष प्रजाती लावल्या पाहिजे, जेणेकरून लोकांना पण त्याचा सावलीचा फायदा होईल आणि पशुपक्ष्यांना पण त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. काय होतं यात माणूस असा म्हणजे मानव हा प्राणी असा आहे की तो स्वतःच्या स्वार्थासाठी त्याला फक्त डायरेक्टली लगेच पैसे मिळाले पाहिजे किंवा लगेच फायदा मिळाला पाहिजे अशा गोष्टीच्या तो मागे धावतोय. त्यामुळं आपण जे निसर्ग वाचवण्याचं, सांभाळण्याचं जे काम करतोय ते आपलं काम जे आहे ते दूरगामी परिणाम करणार आहे, जे लॉंग टर्म आपल्याला त्याचं बेनिफिट मिळणार आहे, पण ते डायरेक्ट दिसत नाही. जसं आता माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलंय की आपण कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन किती आवश्यक होतं आपल्याला आणि त्याचा किती गांभीर्यानं शासन पण विचार करत होतं. परंतु काय होतंय, शासनाच्या मागे भरपूर काम आहे. त्यात शासन एकच फक्त लोकांच्या डोळ्यासमोर गाजर ठेवलेलं आहे शासनाने की लोकांचा विकास झाला पाहिजे. पण विकास म्हणजे रस्ते केले म्हणजे विकास होत नाही किंवा एखादी केमिकल फॅक्टरी लावली म्हणजे विकास होत नाही. त्याच्यातून 10-5 लोकांना रोजगार मिळतो, बाकीचे लोक जे विस्थापित होतात किंवा लोकांना, स्थानिक लोकांना इथल्या बहुतेक भागातल्या लोकांना दुसरीकडे कामासाठी जावं लागतं. तर या अकोले राजुरा भागाचं मूळ जर हे बघितलं तर इथं पर्यटनाची खूप चांगली संधी आहे. म्हणजे आपण जे आपल्याकडे जे काय उपलब्ध आहे साधन संपत्ती, नैसर्गिक असो किंवा आपली कृत्रिम साधन संपत्ती असो, ती आपण वापरात घेऊन कमी याच्यामध्ये आपल्याला त्याचं जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळेल किंवा लोक इथे स्थावर चांगले स्थिरावतील कसे, त्यांचं राहणीमान उंचावेल कसं, या दृष्टीनं प्रयत्न झाला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याकडे जे उपलब्ध साधन संपत्ती तिचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. आपण आता या निसर्ग आणि मंडळाच्या जर जे सदस्य आले त्यांनी रात्री अनुभवलं की जे बाहेर जर दिवसा रोजगारासाठी बाहेर जाण्याची आवश्यकता नाही, कारण अजून योग्य पद्धतीने जर नियोजन झालं तर इथल्या लोकांना रोजगारासाठी बाहेर जाण्याची गरजच नाही. जर त्यांच्या चांगली मोठ्या पदावरची चांगली नोकरी मिळाली तर त्याच्यासाठी योग्य आहे. पण विंचूरचे आमचे पाहुणे, त्याचं नाव काय, विंचूरचं विलास सावंत या ठिकाणी आले. या ठिकाणी विषय म्हणजे किशन अमृता पिचळ, सामाजिक कार्यकर्ते पिंपळकर यांनी देखील फार मोठी साथ दिली आहे आणि